त्यांना किती दिवस लागतात? 265. आता बघा, ते 100 आणि हे 265 किती झाले? 365. वर्षाचे दिवस किती असतात? 365. व हे किती झाले? 365. मग 365व्या दिवशी तिथं येतात, लेखाजोखा सांगतात, निकाल लागतो आणि निकाल लागल्याबरोबर ठीक 12 वाजता तो जीवात्मा ज्या ठिकाणावरती त्याचा प्राण गेलेला आहे, दहनविधी झालेला आहे, त्याच ठिकाणी तो जीवात्मा येत असतो ठीक 12 वाजता. आणि 12 वाजता आल्याच्या नंतर आपण काय करत असतो? त्याच्या नावाने अनेक विधी करतो, अन्नदान वगैरे करतो. आणि या भोसले परिवारानं तर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हे तर खूपच छान. त्या भलेही वायू रूपामध्ये आहेत, आत्म्यामध्ये आहेत, पण तरी सुद्धा 4 चांगले देवाचे नाम त्यांच्या कर्णावरती पडतात. आणि मग त्यांचा जो पुढचा प्रवास असतो तो अजून सोपा होतो. आणि आपण जीवात्म्याच्या नावाने मासिक घातलंच पाहिजे, कारण जर आपण मासिक घातलं नाही तर काय होतं? तो जीवात्मा जाग्यावर खाली बसतो. पुढं चालण्याकरता त्याच्यामध्ये एनर्जी नसते, ताकद नसते. मग यमदूत त्याला मारतात, कितीही मारतात, परंतु त्याला चालण्याकरता, पुढं पाऊल टाकण्याकरता त्याच्यामध्ये ताकद नसते, म्हणून तो पुढं जाऊ शकत नाही. म्हणून आपण काय करतो? त्याच्या नावाने मासिक घालत असतो, वेगवेगळ्या वस्तू दान करत असतो, जेणेकरून त्याचा जो वर्षाचा प्रवास आहे तो सोपा व्हावा. ठीक 12 वाजता आज श्राद्धाच्या दिवशी त्या आजी येत असतात आणि आल्याच्या नंतर त्यांच्या नावाने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, अन्नदान वगैरे. मग त्याचं फल काय होत असतं? त्यांच्या पदरात पडत असतं. आणि म्हणून अजून सोपा त्यांचा प्रवास होत असतो. म्हणून तुकोबाराय सुद्धा हेच सांगतात, देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, अभंगाच्या